चीनच्या वायव्येकडील गांसू प्रांतातील युझोंग काउंटीमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात किमान 10 लोकांचा मृत्यू झालाय तर 33 जण बेपत्ता आहेत. जोरदार पावसामुळे लांझोऊ शहरालगतच्या डोंगराळ भागात पूर आणि भूस्खलन झाले. यामुळे 4 गावांमध्ये 4,000हून अधिक लोक अडकले असून वीज पुरवठा आणि दूरसंचार सेवा खंडित झाली. शुक्रवारपर्यंत या भागात 195 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती लांझोऊ स्थानिक प्रशासनाने दिली. दरम्यान मदतकार्य आणि बचाव कार्याला वेग देण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले. जपानच्या दक्षिणेकडील क्युशू बेटावर मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे पूर आणि भूस्खलन झाल्याचं समोर आलंय. प्रशासनाने या भागासाठी हाय अलर्ट जारी केला असून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या पावसामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्था कोलमडली, अनेक रेल्वे आणि बस सेवा थांबवण्यात आल्या आणि कागोशीमधून येणारी जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली. जपान हवामान एजन्सीने क्युशूमध्ये पुढील काही दिवस जोरदार पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला, त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात वणवा पेटलाय. हा वणवा वेगाने पसरला, त्यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले. हा वणवा अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या लॉस पॅट्रेस राष्ट्रीय उद्यानातील लेक पिरूच्या दक्षिणेकडील भागात लागलाय. सुमारे 4,200 रहिवासी आणि 1,400 इमारतींना स्थलांतरांचा आदेश देण्यात आलाय. लेक पिरू मनोरंजन क्षेत्रातील 56 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. केनिया डॉक्टरांसह मेडिकल टीमला घेऊन जाणारे विमान कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी घडली. या घटनेत दोन डॉक्टरांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. नैरोबीला लागून असलेल्या नागरी वस्तीतच हे विमान कोसळले. यात 2 नागरिकांचाही मृत्यू झालाय. या वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शासकीय संस्थेचे पथक विमानातून चालले होते. या विमानाने नैरोबीतून उड्डाण केलंय, पण त्यानंतर काही क्षणातच ते कोसळले. हे विमान सोमलीलँडला निघाले होते. विहोकोमध्ये ते कोसळले. इस्रायलच्या सैन्याने गाझामध्ये रॉकेट लॉन्चर आणि हमासच्या इमारतींवर हवाई हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यात हमासच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याने इस्रायलने म्हटलंय इस्रायलमधील नीर आम शहराच्या दिशेने रॉकेट टाकल्याबद्दल जबाबदार असलेल्या लॉन्चरवर हल्ला करण्यात आला असल्याचं इस्रायलनं स्पष्ट केलं. तर हमासच्या ताब्यातील गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवाईत 61,000हून अधिक पॅलेस्टाईनी मारले गेले. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी पंतप्रधान मोदींशी फोनद्वारे संवाद साधला. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी गेल्या महिन्यात मोदींनी केलेल्या ब्राझील दौऱ्यावर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि शेती यासारख्या मुद्द्यांवर परस्पर सहकार्य मजबूत करण्यावर सहमती दर्शवली. दोन्ही नेत्यांनी भारत ब्राझील धोरणात्मक भागीदारी आणखी विकसित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यासह प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्क लादल्याने दोन्ही देशाच्या व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला. जगभरातही याची चर्चा आहे. टॅरिफ वाढवताना ट्रम्प यांनी रशियाकडून खनिज तेल आयात करणं बंद करावे असा दबावही भारतावर टाकलाय. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठी प्रतिक्रिया दिली. या परिस्थितीबाबत मी पंतप्रधान मोदींना काही सल्ला देऊ शकतो, पण खासगीत, असं नेतन्याहू यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. हा अतिरिक्त कर 27 ऑगस्टपासून भारतावर लागू होणार आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं अमेरिकेनं आदेशात म्हटलंय. यापूर्वी 30 जुलै रोजी अमेरिकेने भारतावर 25% कर लावण्याची घोषणा केली होती. या अतिरिक्त करामुळे आता भारतावर 50% टॅरिफ असणार आहे. यापुढे अजून खूप काही घडताना दिसेल असा इशारा अमेरिकेने भारताला दिलाय. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ही कृती चुकीची असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवर चर्चा झाली. भारत अमेरिका या तणावाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेला महत्त्व आलंय. पुतीन यांनी पंतप्रधानांना युक्रेनमधील ताज्या घडामोडींची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार केलाय. दोन्ही नेत्यांनी भारत रशिया या दोन्ही देशातील भागीदारीवर चर्चा केली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी राष्ट्रपती पुतीन यांनी मोदींना भेटीचं आमंत्रण दिलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची आशा व्यक्त केली. ही भेट संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने यावर शंका व्यक्त केली असून जोपर्यंत पुतीन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक घेण्यास सहमत होत नाहीत तोपर्यंत ही भेट होणार नाही असं स्पष्ट केलंय. त्यामुळे ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची अटकेसाठी अमेरिकेने $50 दशलक्ष म्हणजे 418 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलंय. ट्रम्प प्रशासनाने मादुरोवर जगातील सर्वात मोठ्या नार्को तस्करांपैकी एक असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर अमेरिकेत फेंटानिल मिश्रित कोकेनची तस्करी करण्यासाठी ड्रग कार्टेलसोबत काम केल्याचा आरोप आहे. याआधी ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या अटकेसाठी $15 दशलक्ष बक्षीस ठेवलं होतं. नंतर बायडेन प्रशासनाने ते वाढवून $25 दशलक्ष केलं होतं. कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष अल्वारो उरिबे यांना 12 वर्षाची नजरकैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी राष्ट्रप्रमुखाला अशी शिक्षा होण्याची कोलंबियाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या निर्णयानंतर त्यांच्या हजारो समर्थकांनी बोगोटा शहराच्या रस्त्यावर गर्दी केली. यावेळी उरिबे यांच्या समर्थकांनी "उरिबे, आम्ही तुमच्या सोबत आहोत" अशा घोषणा सुद्धा दिल्या. 2002 ते 2010 या काळात त्यांनी देशाचं नेतृत्व केलं होतं. पाकिस्तानचा फलंदाज हैदर अलीला बलात्काराच्या आरोपावरून इंग्लंडमध्ये अटक करण्यात आली. 24 वर्षीय हैदर अली पाकिस्तान ए संघाचा भाग आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला तात्पुरतं निलंबित केलं. बलात्काराची ही घटना 23 जुलै 2025 रोजी मँचेस्टर परिसरात घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर सध्या हैदरला जामिनावर सोडण्यापूर्वी त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अहमदाबादमधील KWS शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबवला. भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यासाठी त्यांनी तब्बल 100 फूट लांब आणि 22 फूट रुंद अशी भव्य राखी तयार केली. या राखीची भव्यता ड्रोन कॅमेऱ्यातून टिपली गेली असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये शाळेचे विद्यार्थी हॅपी राखी असा संदेश देत उभे राहिलेले दिसतात. भारत पाकिस्तान सीमेवर जैसलमेरमध्ये तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रक्षाबंधन साजरा केला. स्थानिक महिला आणि विद्यार्थिनींनी या जवानांना राखी बांधली. जवानांना यावेळी त्यांच्या घरी असलेल्या बहिणींची आठवण झाल्याने त्यांचे डोळे पाणवले होते. आपल्या कुटुंबापासून दूर देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी हा दिवस खास ठरला. तसंच यावेळी जवानांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती या अभियानाच्या लाभार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केले. चौहान यांनी त्यांच्या कार्यालयाला महिला बचत गटाच्या महिलांना राखी बांधण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी महिलांनी त्यांना राखी बांधून आशीर्वाद दिले. तसंच यावेळी चौहान यांनी महिलांसोबत त्यांच्या कार्याबद्दल, योजनांच्या लाभाबद्दल आणि त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल सुद्धा चर्चा केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नक्षलवाद्यांनी त्यांच्या शीर्ष नक्षलवादी नेत्यांच्या मृत्यूवर शहीद सप्ताह साजरा केलाय. यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्या शीर्ष नक्षलवादी नेत्यांच्या स्मरणार्थ स्मारके सुद्धा बनवली. तसेच यावेळी नाचताना आणि गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी 28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करण्याचं फरमान जारी केलं. उत्तर प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. या पावसामुळे प्रयागराजमधील जनजीवन हे विस्कळीत झालं असून सखल भागांमध्ये पाणी शिरलंय. यासह सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात सुद्धा पाणी साचलंय. पाणी साचल्याने पोलीस ठाण्यातील कामकाज ठप्प झाला होता. अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी पोलिसांची धांदल उडाली. गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गंगा आणि यमुना नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली असून प्रशासनापुढे पाण्याचा निचरा करण्याचं मोठं आवाहन आहे. उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात नैसर्गिक आपत्ती येऊन 60 तासाहून अधिक काळ लोटला. परंतु ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध अद्याप सुरू झाला नाही. कारण 4थ्या दिवशीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकले नाही. सुमारे 80 एकरांवर पसरलेला 20 ते 50 फूट ढिगारा हा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या फक्त 3 JCB मशीन आहेत. 100 किलोमीटर अंतरावर उत्तर काशी ते गंगोत्री हा एकमेव रस्ता धरालीतून जातो. हर्षिल ते धारली हा 3 किलोमीटरचा रस्ता 100 ते 150 मीटर अंतरावर 4 ठिकाणी तुटलाय. भटवाडी ते हर्षिल दरम्यान 3 ठिकाणी मोठे भूस्खलन झाले. उत्तराखंडच्या हर्षिल धरालीमध्ये ढगफुटी झाली आणि त्यानंतर आलेल्या अचानक पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. हवाई दलाच्या चिनूक आणि MI-17V5 या हेलिकॉप्टरसह या वाहतूक विमानांनी बचाव कार्यात भाग घेतलाय. या बचाव मोहिमेत 226 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच 130 NDRF, SDRF आणि भारतीय लष्कराच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुमारे 20 टन मदत सामग्री पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली.
टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेकडून शस्त्रे आणि विमाने खरेदी न करण्याचा निर्णय घेतलाय. भारताने नवीन अमेरिकन शस्त्रे आणि विमाने खरेदी करण्याची योजना थांबवली. हा संरक्षण करार सुमारे 31,500 कोटी रुपयांचा आहे. अधिकाऱ्यांच्या मते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अमेरिकन शस्त्रे खरेदी करण्यासाठी वॉशिंग्टनला जाणार होते, पण त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. प्रस्तावित $3.6 अब्ज करारात या विमानाच्या खरेदीवरील वाटाघाटी अंतिम टप्प्यात होत्या. मात्र ट्रम्प यांच्या 50% करवाढीनंतर भारतानं हा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या 50% टॅरिफमुळे भारताची तब्बल 30% सराफा बाजारातील निर्यात धोक्यात आली. स्थानिक व्यवसायाला बसणाऱ्या झळीची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक सुधारणा करण्याची मागणी जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने केली. भारतीय ज्वेलरी उद्योगासाठी अमेरिकेची बाजारपेठ मोठी आहे. भारतातून अमेरिकेला $10 अब्ज दागिने, हिरे आणि मौल्यवान खड्यांची निर्यात होते. भारताच्या सराफी बाजाराच्या एकूण निर्यातीपैकी हे प्रमाण तब्बल 30% आहे. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील स्थितीत गेल्या 2 महिन्यात सुधारणा झाल्याची माहिती आरबीआयने घेतलेल्या RCCS मधून समोर आली. आरबीआयने 1 ते 12 जुलै या कालावधीत 7,924 जणांचं सर्वेक्षण केलं. त्यावरून ग्रामीण भागातील नागरिकांचा कल काय आहे याचा अंदाज आपल्या अहवालातून वर्तवला. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या मसुद्यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मागणी वाढल्याचं मत नोंदवलं. एप्रिल ते जून 2025 या कालावधीत ट्रॅक्टरची मागणी 9.2 आणि दुचाकीची मागणी 4.9% वाढली. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भासेला परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून कार्यरत असलेल्या संशयित व्यक्तींच्या घरावर छापे टाकले. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये भाग घेतलेल्या देशद्रोह्यांवर कारवाई करणं हा या शोध मोहिमेचा उद्देश आहे. पाकव्याप्त काश्मीर परिसरात शांतता आणि सुरक्षा ठेवण्यासाठी सुरक्षा दलाचं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नांदणी मठातील माधुरी हत्तीचं प्रकरण ताजं असताना आता कर्नाटकातील 3 मठांमध्ये असलेल्या हत्तीच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. कर्नाटकातील पद्मा, ध्रुव आणि मेनका या 3 हत्तींची सुटका करावी यासाठी पर्यावरणप्रेमी GR गोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित झाल्यानं ते प्रकरण बंगळुरू उच्च न्यायालयात वर्ग केले. त्यामुळे या हत्तींची सुटका होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. दिल्लीतील पीतमपुरा परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय पारंपरिक पेहरावामुळे एका जोडप्याला प्रवेश नाकारल्याचा आरोप केला जातोय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. रेस्टॉरंटच्या बाहेर एका सर्व प्रकारचे भारतीय पेहराव रेस्टॉरंटमध्ये मान्य आहेत असा फलक लावण्यात आला, तरी सुद्धा प्रवेश नाकारल्याचं म्हटलं जातं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कारवाईचा इशारा दिला. Thank you.